नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 12 जानेवारी. आज आणि उद्याचा हवामान अंदाज म्हणजे पुढील 48 तासाचा अंदाज. या कालावधीमध्ये म्हणजे 2 दिवसामध्ये राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि एकंदरच पाहिलं तर बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळाचा परिणाम हा आपल्या राज्यावर थोडाफार दिसून येत आहे, पण तो कोणत्या भागावर दिसून येणार आणि तो पाऊस ढगाळ वातावरण राहील का किंवा पुन्हा पाऊस पडेल का याच्यामध्ये आपण संदर्भात सांगणार आहोत. तर सर्वप्रथम जर पाहिजे तर आपण मराठवाड्यामध्ये परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, एकंदर ह्या मराठवाड्यामध्ये पाहिजे तर मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण, तर काही भागामध्ये सुद्धा पावसाची पण शक्यता आहे. पण थोड्या भागामध्ये जे आपण पहिल्यापासून सांगितलं होतं की धाराशिवचा भूमपारंडा ह्या भागामध्येच पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याच्या इतरत्र भागामध्ये नुसतं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. इतरत्र भागामध्ये पावसाची शक्यता नाही मराठवाड्यामध्ये. आणि इकडे अकोला, अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ म्हणजेच पश्चिम विदर्भ, या विदर्भामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील, पण पावसाची शक्यता नाही. या 2 दिवसामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. तसेच पूर्व विदर्भ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. या 2 दिवसामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील, थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण, पण ढगाळ वातावरणातून पावसाची शक्यता नाही या भागामध्ये. तर आता नाशिक विभागामध्ये धुळे, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये, 4 जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही शेतकऱ्यांनो या पुढील 2 दिवसामध्ये. आणि खरं तर याचा वातावरणाचा परिणाम ह्या 2 दिवसामध्ये राहणार आहे, आज आणि उद्या. त्याच्यानंतर मात्र म्हणजे 48 तासाच्या नंतर मात्र आभाळ सुद्धा राहणार नाही. तर या 2 दिवसामध्येच मुख्यत्वे परिणाम राहणार आहे. आणि 4 जिल्ह्यामध्ये ह्या 2 दिवसामध्ये देखील 48 तासामध्ये देखील पावसाची अंदाज नाही. याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण थोड्याफार प्रमाणामध्ये राहील, पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे नाहीच. त्यामध्ये श्रीगोंदा, या भागामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये थेंबे पडू शकतात. कुठे? श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या भागामध्ये आणि भूमपारंडा, पाटोदा, आष्टी, बीड या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणामध्ये आहे. तसेच आता इकडे पुणे जिल्ह्यामध्ये, पुणेचा जो दक्षिणेकडचा भाग, ह्या भागामध्ये सातारा बॉर्डर लाईन आहे, सातारा जिल्ह्याची बॉर्डर आणि पुणेचा बॉर्डर आहे, त्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच इंदापूर, बारामती या भागामध्ये पाऊस म्हणजे शिंदोडे पडल्यासारखा पावसाचा अंदाज. आणि आपण सतत ह्या भागाचाच आपण उल्लेख करत आहोत. या भागाचा, इकडच्या भागामध्ये पाऊस नाही म्हणून आपण मागच 7-8 दिवसापासून सांगितलेलं आहे यामध्ये. तर सांगलीमध्ये विटा, तासगाव, कवठे महाकाळ या भागामध्ये, शिराळा, इस्लामापूर या भागामध्ये, मिरज, जत या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये एखाद्या 1-2 ठिकाणी म्हणजे जे नाव सांगितले त्या भागामध्ये पाऊस पडेल असे नाही, त्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस, उजनी, मंगळवेढा, पंढरपूर या भागामध्ये, अक्कलकोट या भागामध्ये 1-2 ठिकाणी म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये मोजक्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी, पन्हाळा, हातंगळे, हातंगळे या भागामध्ये, राधानगरी या भागामध्ये मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये मध्यम देखील पावसाची शक्यता आहे या 2 दिवसामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे, मध्यम, हलका ते मध्यम स्वरूपाची. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि रायगडचा दक्षिणेकडचा भाग, तर ठाणे आणि मुंबई ह्या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही. एकंदरच ह्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि इतरत्र पावसाचं फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे, पावसाची शक्यता नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जास्त घाबरायची काही चिंताग्रस्त करायची नाही. फक्त ह्याच भागामध्ये मला काल कमेंट आली होती, त्या भागामधून सोलापूर जिल्ह्यामध्ये कांदे हे आहे, तर त्या भागात शेतकऱ्यांनी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. 3-4 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी याच भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. तर एकंदरच आणि ह्या 48 तासाच्या नंतर म्हणजे 2 दिवसाच्या नंतर 48 तासाच्या नंतर मात्र ढगाळ वातावरण सुद्धा राहणार नाही. आणि थंडीमध्ये मात्र चांगलीच वाढ आहे यावर्षी. आणि थंडी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जानेवारीमध्ये सुद्धा शेतकरी बंधूंनो राहणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये सुद्धा थंडी राहणार आहे यावर्षी. तर हा झाला आपला अंदाज 48 तासाचा. तर धन्यवाद.